जो आपण पाहतोय या सामन्यातून आपल्याला मिळणार आहे। चार संघ आता तृतीय फेरीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील। त्यातील हे दोन संघ जे मैदानाच्या आतमध्ये असतील, एका बाजूला धालेवाडी तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये वाघापूर। अशा दोन संघांची पडली आहे गाठ। पाहूया कोण कुणाची मैदानाच्या आतमध्ये लावणार वाट। मी देणार मनोरंजनाची साथ आज की शाम किसके नाम। 12th मॅन ताबडतोब चला। विनंती असेल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये या। मातब्बर संघ तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील। ताकदवर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये। 12th मॅन पहिल्यांदा ताबडतोब चला, त्यानंतर चेंडू पडेल याची नोंद घ्या। 12वे खेळाडू चला ताबडतोब, दोन्ही संघाचे 12वे चला ताबडतोब। 12वे खेळाडू चला ताबडतोब। सहाव्या सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये उसळी घेणारा तुम्ही पाहताय सागर गोलंदाज मार्कवरती आलाय। तेज तर्रार गोलंदाजी करेल तर दुसऱ्या बाजूला सलामीची ताकदवर जोडी तुम्ही पाहताय अनिल आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आहे। हो यावेळेसचा चेंडू पहा, इथं धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट। अविनाश रामगुडे अर्थातच पप्पू रामगुडे सर तुम्हाला पाहायला मिळाले डायरेक्ट हिट करताना। टेनिस क्रिकेटचा रोमॅन्स ज्या खेळाडूला पाहिलं गेलं, अख्ख्या महाराष्ट्राला ज्या खेळाडूची ओळख आहे, वय वर्ष जर पाहिलं या खेळाडूचं 43 आहे। तरुणांना लाजवेल अशी कामगिरी आतापर्यंत ज्या खेळाडूने केलेली आहे ते महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव तुम्हाला एसटीएनच्या मागे पाहायला मिळेल। आयकॉनच्या भूमिकेत अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे तर दुसऱ्या बाजूला अनिल नावाचं वादळ तुम्ही पाहताय। बारामती एक्सप्रेस आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साथ देण्यासाठी राहुल मैदानाच्या आतमध्ये आहे। हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरेख लाजवाब गोलंदाजी। सागर आग ओतणारी गोळे मैदानाच्या आतमध्ये फेकतोय। षटक क्रमांक पहिले मार्गस्थ झाले गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय। सागरवरती विश्वास दाखवलाय, सागर त्या विश्वासाला आपण पाहतोय सार्थ ठरतोय, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे जिथं धावा येणं गरजेचे असतील संघाला। वाघापूर संघाचा हुकमे एक्का आता इथं बरसेल। चेंडू गेला सीमारेषेला बाय बाय करत येतोय चौकार। संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट। चौकारावर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आलाय। धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या देखील वाढली, आतापर्यंत 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही। जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत जिंकणं नियतीला देखील शक्य नाही। पहा इथं फलंदाज दाखवून देत आहेत दोन्ही एकमेकांवरती आज कोण कुणावरती भारी पडणार पाहायचं हे संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा भरतंय पुरंदरेश्वर चषक 2021। हा चेंडू आपण पाहतोय दिशाहीन चेंडू आपण पाहतोय, खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध चेंडूने आपण पाहतोय घेतला, तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल आली गेली। संघाची धावसंख्या वाढली, स्कोर कार्ड वरती 6 धावा पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक सागर टाकतोय, जो तेज तर्रार गोलंदाजी या सत्रामध्ये करताना तुम्हाला पाहायला मिळतोय। ताकदवर आयकॉन दोन्ही संघांमध्ये आहे। एका बाजूला जर पाहिलं गेलं अनिल आणि राहुल ही जोडी ताकदवर जोडी जी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। हा चेंडू देखील अनिलच्या बॅटमध्ये खोदून काढलाय, क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती येईल, एक धाव पडून पुन्हा दुसरीला प्रयत्न होणार का? प्रयत्न झाले, इथं मिसफील्ड पाहायला मिळते, त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये। कारण की हे दोन्ही संघ जर पाहिले वाघापूर आणि धालेवाडी मातब्बर संघांमधील हे दोन्ही संघ देखील आहेत। आज कोण कुणावरती भारी पहिलं षटक संपलं जाईल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती 8 धावा ज्या पाहायला मिळतात। चांगलं षटक सागरचं पाहायला मिळालं, तो फक्त इथं 8 धावा खर्च करतोय। जिथं 13 ते 14 धावा येणं गरजेचे होत्या तिथं फक्त 8 आल्यात, ज्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो फायदा उठवू शकले नाही। आता या पॉवर प्लेचा फायदा उठावा लागेल अनिलाने, दुसऱ्या बाजूला राहुलला। बारामती शहराला बिलॉंग करणारा अनिल आज इथं प्रेक्षकांची मन जिंकेल का? कारण की फार मोठा क्रिकेटचा अनुभव आहे खेळाडूकडे। तर दुसऱ्या बाजूला वाघोलीचा स्टार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल। अविनाश अर्थातच पप्पू रामगुडे मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करेल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय। स्वप्नील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे।
स्वप्नील साबळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. जाऊया पुन्हा एकदा. हा चेंडू पहा, शॉर्ट टर्न फुल केला, शर्यत लागली तर शर्यत कोण जिंकणार? चेंडू शर्यत जिंकेल. माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. आता शॉर्ट टर्न फुल पॉवरफुल पाहायला मिळतोय. ह्या चौकारांची धावसंख्या वाढली जाईल. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 सुरू झाले. स्वप्नील वरती आपण पाहतोय आलेल्या स्वप्नीलचं स्वागत केले. चौकाराने कमबॅक करावं लागेल. सामना फार महत्वपूर्ण आहे. डू ऑर डाय हा सामना आता मैदानाच्या आतमध्ये आहे. जिंकले तर क्वार्टर फायनल मध्ये, पराभूत झाले तर या स्पर्धेला राम राम. यावेळेस चेंडू देखील आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. दुसरीला प्रयत्न केला गेला. पहा इथं चपळाई आहे. फेकी तुम्हाला ताकदवर करावं लागेल. क्षेत्ररक्षण ताकदवर करावं लागेल. इथं 2-2 धावा आपण पाहतोय पळून पूर्ण होत आहेत. सर्व जर पाहिले गेला अनुभवी खेळाडू जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. संघामध्ये आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये देखील धालेवाडी संघामध्ये कोहिनूर हिरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय वाघापूर संघाकडे फलंदाजीची फार मोठी ताकद आहे जी आज पुन्हा एकदा पाहायला मिळते. अनिल आणि राहुलच्या रूपाने आहेत. हा चेंडू देखील पहा नक्की खोदून काढला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षण अडवलं जाईल. इथं काय चुका झाल्या आणि पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सुरेख आहे. त्या ठिकाणी कोणीच आवाज देणार आहे. खेळाडूचं दुर्लक्ष होईल असं कोणीच करणार नाही याची नोंद घ्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या पंचाची आपण पाहतोय मदत मागितली आहे. नक्कीच आपण पाहतोय पुरंदरेश्वरा चषक 2021च्या निमित्तानं आज देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजांची मोठी गर्दी आज देखील पाहायला मिळते. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. संध्याकाळचं सत्र पहा निर्णायक सत्र आता सुरू झाले. कोणते 2 संघ असतील जे क्वार्टर फायनल मध्ये जातील आजच्या दिवसातून हे देखील पाहणं महत्वाचं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शिवाजीदादा कोलते साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. नाही तिसरा पंचांनी कळवलं नाही. चौकार नाहीये. नक्कीच आपण पाहतोय पुरंदर टेनिस क्रिकेट.inचं नक्की या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करेल. त्यांनी चांगला निर्णय दिलाय. शिवाजीदादा कोलते साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील आमच्या पुरंदरेश्वरा चषक 2021च्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती या. गोलंदाजी जर पाहिली गेली स्वप्नील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आला. स्वप्नीलवरती प्रहार होण्याचा जो आपण पाहतोय सुरुवात व्हायला लागली आहे. स्वप्नीलवरती आपण पाहतोय आक्रमण होत आहे. या वेळेस अखूट टप्प्याचा चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये बार बचवला गेला. लॉलीपॉप दिला होता. इथं जर चेंडू बॅटवरती आला असताना षटकार पाहायला मिळाला असता. परंतु जर तर आहे क्रिकेटमध्ये जरला मान्यता नाही. जे काय सिद्ध करायचंय ते स्वबळावरती तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आपल्या स्वमनगटावरती इथं सिद्ध करावं लागणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर जे नक्की म्हणलं जातं. आज प्रयत्न दाखवले जाणार का गोलंदाजाकडनं पाहायचंय. मान्यवरांचं देखील आपण पाहतोय स्वागत होतंय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पहा काऊ कॉर्नरचा चेंडूवरती येतोय. दुसरीला प्रयत्न होणार का? प्रयत्न करायचा आहे. नकार आलाय. थांबवलं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. सिंगल आली. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1ने वाढली गेली. आतापर्यंत 19 धावा संघाच्या धावफलकावरती. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती आपण पाच सर्व देशामध्ये साजरी करत असतो. पहिल्या दिवशी देखील आपण पाहतोय राजांना वंदन करून आपण या स्पर्धेला शुभारंभ केला. आज देखील आपण पाहतोय स्पर्धेचा 7वा दिवस. निर्णायक सामने 1 हाफ पद्धतीने आपण पाहतोय. आज तृतीय फेरीतील सामने आज सुरू झालेत. संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा आहेत. यावेळेस चेंडू पहा बिग हिट केलाय. पाहायचा क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार.
छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटका. 25 धावा लागल्या गेल्यात. काय मोठी हाणामारी पहा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. आता गोलंदाजी करणार कोण? स्वतः ऐकून आता गोलंदाजी करतील अविनाश रामगुडे. टेनिस क्रिकेटचा रोमॅन्स तुम्हाला आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. फार मोठी ताकद आहे संघाची. आज पाहायचे गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल तर सलामीची जोडी तुम्ही पाहताय. इथं आग ओतणारे फलंदाजी वाघापूरचे हे वाघ तुम्ही पाहताय आज मैदानावरती आग ओततायत फलंदाजीमध्ये. अनिल आणि दुसऱ्या बाजूला राहुल आज इथं बरसलेत. संघाला एक धावफलक उभं करून दिले. 25 धावा 2 षटकांमध्ये लागल्यात. आणि यावेळेस पहा अविनाश रामगुडे परफेक्ट चेंडू यष्ट्यांवरती टाकला जाईल. फलंदाज इथं राहुल बात. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. पहा मैदानाच्या आतमध्ये काय तोफेचा गोळा फेकला. अगदी त्रिफळाचीत केले. फर्निचर उद्ध्वस्त केले गेलं आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अविनाश रामगुडीची खासियत आहे. माझ्याकडे अनुभव काय आहे, माझं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव काय आहे त्याचं उदाहरण त्याने पहिल्या चेंडूवरती दिले. राहुलला आपण पाहतोय बाद केले. राहुलचं देखील मी कौतुक करेल. ज्यानं संघाला चांगला स्टॅट मिळवून दिला तो देखील माघारी परतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. इम्रान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सकाळी ज्या खेळाडूंवरती ऑब्जेक्शन होतं ते खेळाडू खेळणार नाही याची नोंद घ्या. जे काय आपण आयोजक कमिटीने सकाळी खेळवले तेवढेच खेळाडू खेळतील याची नोंद घ्या. अविनाश भटजी सर. चला जे काय ऑब्जेक्शन असेल ते ताबडतोब त्या ठिकाणी करा. क्षेत्रक्षेत्र तुम्ही तुमच्या जागेवरती चला. ताबडतोब विनंती असेल. हा या ठिकाणी अविनाश सर या ठिकाणी पहा. अविनाश सर या ठिकाणी पहा. ID प्रूफ दाखवतायत या ठिकाणी पहा. पुरंदरेश्वरा चषक दिवस क्रमांक 7वा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलो पहिला चेंडू आपण पाहिला अविनाश रामगुडे यांचा विकेट मिळवली. उर्वरित आपण पाहतो अजूनही षटकातले चेंडू बाकी असतील. तोपर्यंत खेळाडू चला आपापल्या जागेवरती चला. ताबडतोब विनंती असेल फक्त संघनायक चर्चा करतील. बाकी कोणी चर्चा करणार नाही. त्यासाठी आपण सकाळीच प्रत्येक संघाला विनंती केली होती. माननीय नामदार आपण पाहतो विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य पुरंदरेश्वरा चषक 2021 भव्य दिव्य तालुकास्तरीय क्रिकेटचा हा रणसंग्राम तुम्ही पाहताय. 13 तारखेला आपल्या स्पर्धेला शुभारंभ झाला. मान्यवर आपण पाहतोय आपल्या स्पर्धेचे अध्यक्ष होते माननीय नामदार विजय बापू शिवतारे. राज्यमंत्री व जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य. दादांनी नक्की खेळाडूंना सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.
आज स्पर्धेचा आपण पाहतोय 7वा दिवस. कित्येक मान्यवर आपण पाहतोय. शिवाजीदादा या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्यांच्यासमोर त्यांचा सर्व मित्रबरोबर आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करेल. आज देखील आपण पाहतोय मान्यवरांची फक्त संघनायक सांगितले बरं का, बाकी कुणीच जाणार नाही. प्रेक्षक चाहते कुणीच जाणार नाही याची नोंद घ्या. फक्त कॅप्टन्स जातील. जो काही निर्णय झाला आहे तो आमच्यापर्यंत कळवा विनंती असेल. आपल्या स्पर्धेचं स्वरूप पुन्हा एकदा सांगेल. एक आयकॉन महाराष्ट्रातील आहे. दोन आयडॉल जे आपण पाहतोय शेजारच्या तालुक्यातील आहे. सॉरी, पुरंदर तालुक्यातली 2, बरोबर ना, जे आपण पाहिलेत. म्हणजे असं खेळाचं स्वरूप आहे जे तुम्ही पाहताय. 1,51,000 रुपयाचं आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून जे पारितोषिक देखील पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय 1,00,000 रुपये व चषक. तृतीय क्रमांकासाठी 50,001 रुपये व चषक. अशी भव्य दिव्य 3 पारितोषिक आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आहेत. त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी आकर्षक टी शर्ट आपण पाहिले ज्यांच्या वतीनं होतं. माननीय दिलीपबाबा यादव शिवसेना तालुका प्रमुख, माननीय रमेशआबा इंगळे माजी जिल्हा नियोजन सदस्य पुणे यांच्या वतीनं नक्कीच पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह सौजन्य जे आपण पाहिलं माननीय हरिभाऊ शेठ लोळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, माननीय दत्तात्रय शेठ काळे उपसभापती पंचायत समिती पुरंदर, खेळाडू सर्व थांबा. एक तुमचा प्रतिनिधी असेल तरी चालेल, फक्त सर्वजण जाऊ नका हे विनंती असेल. जे काय तुम्हाला ऑब्जेक्शन असेल खेळाडूवरती ते आमचे आयोजक कमिटीतील सदस्य आहेत.
थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पिसुर्टे आणि तारादत्त पूर्व स्टेजच्या मागे संपर्क करतील आपले 11 खेळाडू घेऊन, याची नोंद घ्या. पिसुर्टे आणि तारादत्त पूर्व स्टेजच्या मागे सर्वजण 11 खेळाडू घेऊन आपले संघनायक जे काही संघमालक असतील सर्वांना विनंती आहे आयोजक कमिटीशी भेट घेतील, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले पुरंदरेश्वर चषक 2021. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं सुरू झालंय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली. आपण पाहतोय पप्पू रामगुडे अर्थात अविनाश रामगुडे ताकदवर गोलंदाजी तुम्ही पाहताय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा रोमॅन्स तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली. पुन्हा एकदा तयार असेल समोरच्या बॉलला डावखोऱ्याचा फलंदाज आलाय गौरव. आपण पाहतोय गौरवचा हा चेंडू पुढच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षण खराब. इथं काय पुला खालून पाणी गेलं. चेंडू सीमा बार चौकार. चौकार आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. त्यावरती 4 धावा बोनस स्वरूपात आल्यात ज्या पाहायला मिळतील. संघाचं धावफलक वाढलं. आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 29 धावा लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. जाऊया पुन्हा एकदा. हा चेंडू वेगवान भन्नाट वेगानं. इथं काय यष्टीरक्षकाकडनं देखील चूक होताना पाहायला मिळते. इथं या धावा तुम्हाला वाचवायच्यात, ह्या धावा तुम्हाला रोखायच्यात. इथं एक एक धाव किती माग पडली या आधीच्या सामन्यात तुम्हाला माहिती आहे. 6 चेंडू 8 वरती देखील एका संघाला इथं सामना सोडावा लागलाय. त्यामुळे ही एक एक धाव तुम्हाला आता वाचवावी लागणार आहे. क्षेत्ररक्षक पाच आपण पाहतो थोडेसे अडखळलेत. फलंदाजांची आज इथं लुटमार होताना पाहायला मिळते. धाव्यांची लुटमार ते आज इथं करतायत. संघाच्या स्कोर कार्डाकडे नजर टाकूया. आतापर्यंत 30 धावा आहेत. आणि यावेळेस पहा गौरवच्या बॅटमधून खिलाडी के मस्तक पे दस्त. इथं देखील क्षेत्ररक्षण खराब. येतोय षटकार. काय आहे विचारलं जाईल पंचांना. थोडंसं सर्वांनी विश्रांती घ्या. पंच कळवतील. त्या ठिकाणी आमचे आयोजक कमिटीतील सदस्य आहेत. मंगेश दादा आहेत. संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत धाव होत्या 30 होत्या. आता पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय मागणी केलेली आहे. षटकार आहे जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की एक चूक किती माग पडली. 6 धावा देऊन गेली. तर अविनाश रामगुडे नाराज झाले असावे. कारण की किती धावा आपण पाहतोय एक्स्ट्रा येताना पाहायला मिळाला. याआधी देखील एक चौकार सुटला. यष्टीरक्षकाकडून देखील चेंडू सुटला. आता झेल देखील सुटतोय आणि षटकार मोबदला मिळतोय. धावफलक वाढलं जाईल. या षटकारानं संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय. 36 धावा स्कोर कार्डवरती आहे. यावेळेस देखील चेंडू आपण पाहतोय डीप स्कोर लेगला खेळलाय. दुसरा धावेला प्रयत्न होणार का? नकार. मैदानाच्या आतमध्ये आला. सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढली. एका धावेच्या वतीने धावफलक पुढे जाईल. 37 धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. फलंदाज आक्रमणावरती उतरलेत. षटकातील आपण पाहतोय काहीशी चेंडू बाकी असतील. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गौरव देखील आपण पाहतोय हात खोलताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील हलक्याद्वारे खेळलाय. एक सिंगल आली. दुसरीला प्रयत्न होणार का? दुसरीला प्रयत्न झालेत आणि पहा 2 धावा. ताकदवर थ्रो करावा लागेल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 39 धावा 3 षटकात लागल्यात. शेवटचं षटक अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 3 षटकांमध्ये तुम्ही पाहता 39 धावा. या षटकात देखील धावा येताना पाहायला मिळाला. अविनाश रामगुडे यांच्यावरती आक्रमण झालं. क्षेत्ररक्षणाचा मोबदला आता प्रतिस्पर्धी संघाने उठवलाय जो आपण पाहतोय वाघापूर संघाने. फलंदाज आपण पाहतोय आयकॉन अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूला संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत.
अनिल आपण पाहतोय सलामीला आलाय, तो देखील अजूनही झुंज देतोय. युवा खेळाडू गौरव देखील आपण पाहतोय आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकासाठी, निर्णायक षटकासाठी कुणाच्या हातामध्ये कामगिरी दिली जाते हे 6 चेंडू ठरवणारे प्रतिस्पर्धी संघ म्हणजे धालेवाडी संघासमोर किती धाव्यांचं आव्हान आता ठेवलं जाणार हे 6 चेंडू आता आपल्याला सांगून जाणार आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथं हौसले कोणाचे बुलंद असतील पाहायचे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, समोरच्या बाजूला नकुल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय, तर बिग ब्लास्ट अनिल समोरच्या बाजूला आहे. हो यावेळेस पहा व्हेरिएशन दाखवलं, फिरकीची जादू दाखवली नकुलने आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. फलंदाजाला आपण पाहतोय अनिलला इथं कट करायचा होता, चेंडू डॉट आलाय. हाणामारीचं षटक, अंतिम षटक पहिल्या डावातलं सुरू झालंय. मोठमोठे प्रहार आता तुम्हाला पाहायला मिळतील. हो हा चेंडू देखील लाजवाब अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आहे. आपण पाहतो इथं धाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, इथं जीवदान दिलं गेलं, पाप बलिदान देतोय फलंदाज गौरव. इथं रनआउटचा शिकार. न्यू बॅट्समन चला ताबडतोब वेळ लावायचा नाही अजिबात. विकेट आपण पाहतो या ठिकाणी जाईल. शेवटचं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहे. लाजवाब चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नकुलचे पाहायला मिळत आहेत. अनिल शेंडे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल. शेवटचं षटक, अंतिम षटक हाणामारीचं जे पाहायला मिळतंय. नकुलची गोलंदाजी इथं सुरेख आहे. हा चेंडू देखील सुरेख होता, टॅप केलं क्षेत्ररक्षक पास. सागर शेंडेवरती आला, एक सिंगल पुन्हा एकदा आहे. यावेळेस फेकी दुसऱ्या बाजूला आणि पहा डेंजर एंडला फलंदाज कुठे होता आणि किती चुका होत आहेत पहा. फलंदाज बाद. षटक क्रमांक अंतिम सुरू झाले. पहा किती मोठा शिट्ट्यांचा टाळ्यांचा कडकड तुम्हाला ऐकू येत होता, तो आता कुठं शांत होताना पाहायला मिळतोय. 41 धावा नकुलनं इथं पाच फलंदाजांना आता विराम लावण्याचं काम केले गेलंय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये. इथं कळवलं गेलं आपण पाहतोय फलंदाज बाद होते. अनिल शेंडे आपण पाहतोय आल्याला माघारी परतलाय. धावफलकावरती 41 धावा आहेत जे आपण पाहतोय. 41. नवीन फलंदाज आलेत. शिवाजीदादा कुलते साहेबांच्या हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतोय. दादांना विनंती असेल समोर या. पिसुर्टे आणि तारदत्त पूर्व संघनायक चला ताबडतोब. शेवटचं षटक पुन्हा एकदा नकुल तयार. हा चेंडू देखील पहा काय गोलंदाजी आहे नकुल. इथं फलंदाजांच्या पायात त्याने बेडा ठोकल्यात. कोणत्याच फलंदाजाला आपण पाहतोय तो आता षटकार चौकार खेळून देत नाहीये. या गोलंदाजीची आपण पाहतोय गरज होती ती गोलंदाजी आता पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. या षटकात अक्षरशः स्वस्त धावाट दिल्या गेल्यात. हा चेंडू देखील बागरकर फिरवलाय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय. इथं पाहायचं चेंडू काय, इथं क्षेत्ररक्षण खराब, चेंडू होतोय फरार, सीमा पार, येतोय चौकार. या चौकारानं देखील संघाचं धावफलक वाढलं गेलं. स्कोर कार्ड आता वाढेल 45 वरती. क्षेत्ररक्षक आसपास साथ देत नाहीयेत. इथं तुम्हाला चेंडू अडवावे लागणार आहे कारण की फक्त 4 षटकांचा सामना आहे. ताकदवर तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. चर्चेचा विषय बनला आज क्षेत्ररक्षण धालेवाडी संघाकडनं. हा चेंडू देखील लाजवाब धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद असेल. एक इनिंग संपली, एक डाव संपला गेला. प्रथमतः फलंदाजी करत असताना वाघापूर संघाने बनवल्या तब्बल 45 धावा आणि जिंकण्यासाठी 46 धावसंख्येचं आव्हान असेल दुसऱ्या बाजूनं धालेवाडी संघाला, जे आता मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. वाघापूर संघ वेळ घ्यायचा नाही कारण की अजून एक सामना बाकी आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये संघांना बॅड लाईट नको. 5 वाजलेत बरोबर. अर्धा तास आता आपल्याकडे फक्त आहे. 5:30ला दिवस मावळतोय.
थंडीचे दिवस आहे त्यामुळे तुम्हाला विनंती असेल वेळ लावायचा नाही, कारण की अजून एक इनिंग बाकी देखील आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं वाघापूर संघानं या ठिकाणी बनवल्या गेल्या 45 धावा आणि 46 धाव्यांचा आता पाठलाग सुरू होईल. दुसऱ्या बाजूनं थालेवाडी संघाकडनं पाहिजे आता कशा प्रकारची फलंदाजी असेल. पिसोटी संघाने आपण पाहतो नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केले. दुसऱ्या बाजूला तारादत्त पूर्व संघ यानंतर फलंदाजीसाठी ताबडतोब तयार राहतील याची नोंद घ्या. चला वेळ वाचवा, वेळ समय बचाइये. सर्वांना विनंती असेल टीम मीटिंग नको, ताबडतोब चला. अजून एक सामना बाकी आहे. या सामन्याला वेळ जास्त गेला आहे त्यामुळे तुम्हाला विनंती असेल वेळ लावायचा नाही. आपण पाहतोय 46 धाव्यांचा पाठलाग सुरू होतोय. जो आपण पाहतोय 45 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय बनवल्या गेल्या वाघापूर संघानं आणि धालेवाडी संघाला आता 46 धाव्यांचा पाठलाग सुरू होतोय. सलामीची ताकदवर जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा रोमॅन्स म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं गेलं अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. फार मोठी ताकद आहे आज संघासाठी उभे राहणार का. ह्या खेळाडूचं एक वैशिष्ट्य सांगेल. आत्तापर्यंत जर खेळाडूचा टेनिस क्रिकेटचा जर विश्वास प्रवास जर पाहिला आणि 43 वय आत्ता चालू आहे. 40+ देखील आपण पाहतो या खेळाडूनं प्रतिनिधित्व केले महाराष्ट्र टेनिसमध्ये असू द्या कोणताही फॉर्मॅट असू द्या. आणि गेम म्हणलं की हा खेळाडू प्रत्येक सामना घेऊन खेळण्यामध्ये माहिर असलेला अविनाश रामगुडे आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय बंटी घाटे. मला वाटतं दुसऱ्या बाजूला असेल ताकदवर खेळाडू आहे बंटी देखील. हे दोन्ही ताकदवर जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर गोलंदाज मार्कवरती पहिलं षटक घेऊन कोण येणार हा प्रश्न होता. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अनिल शेंडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक घेऊन आलाय रफ्तार का राजा. गोलंदाजी करेल अनिल शेंडे. फायजे आता काय कामगिरी त्याच्याकडनं देखील केली जाते. दोन्ही ताकदवर खेळाडूंना आता गोलंदाजी करायची. 46 धाव्यांचा पाठलाग सुरू होतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला ताबडतोब आता क्षेत्ररक्षण लावा. वेळ लावायचा नाही विनंती असेल. चला ताबडतोब चला. सामना चालू होतोय. विनंती असेल आता वेळ हे लावू नका. मंगेश सर माईक संपर्क करा. मंगेश सर कुठे आहेत? मंगेश सर, मंगेश भिंदाडे सर माईक संपर्क करा. मंगेश सर चला ताबडतोब. पुरंदर शिवराज चषक 2021 भव्य तालुकास्तरीय फुलपिच क्रिकेट स्पर्धा 2021 आपण पाहतोय. माननीय नामदार विजयबाबू शिवतारे साहेब राज्यमंत्री जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय
हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा. प्रॉब्लेम सॉल्व आहे. गोलंदाज तयार होईल. आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती अनिल शेंडे जो गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार झालाय. समोरच्या बाजूला बंटी घाटे बिग ब्लास्ट ऑन स्ट्राईक असेल तर रिटर्न क्रीजवरती टेनिस क्रिकेटचा रोमॅन्स अर्थात पप्पू रामगुडे अविनाश रामगुडे आयकॉन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ताकदवर खेळाडू आज मैदानावरती आहेत. 4व्या गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. पहिला चेंडू टाकण्यासाठी अनिल शेंडे तयार. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बंटी घाटे मोठा वासा गळ्याला. पहिला चेंडू वरती आपण पाहतोय बंटी बात. पहिल्या चेंडूवरती तुम्ही पाहताय फलंदाजाला माघारी परतवले. काय चेंडू अनिलला आपण पाहतोय टाकला मैदानाच्या आतमध्ये. अडचण आता मैदानाच्या आतमध्ये असेल. अविनाश रामगुडेला आता जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कारण की संघ अडचणीत आलाय. थालेवाडी संघ आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाज माघारी आलेत. नवीन फलंदाज येईल 12th मॅन थालेवाडी. 12th मॅन इथं बसले होते. आता जागा सोडायची नाही बरं का. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अनिल तयार गोलंदाज मार्कवरती. समोरच्या बाजूला आलेत राहुल. हा चेंडू देखील पहा लाजवाब. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी.
9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड तुम्ही पाहता आतापर्यंत पाहायला मिळते. पहिलं षटक चांगलं पाहायला मिळतंय. फक्त 9 धावा खर्च केल्यात. एक चांगली सुरुवात दुसऱ्या बाजून देखील आहे. सामन्याचं स्वरूप पुन्हा एकदा बदलले आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज आता मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 चेंडू 37 धाव्यांची गरज. 18 चेंडू 37. खेळाडूंना विनंती आहे आपण कुठंच जागा सोडायची नाही आणि वेळ देखील वाचवायचा आहे. 18 चेंडू 37 धाव्यांची गरज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये दिली जाणार, कामगिरी कोणाकडे दिली जाणार पाहायचे. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू आपण पाहतोय स्वप्नील साबळे आज ऑन फायर आहे. ज्यानं आतापर्यंत आपण पाहतोय या डावातला पहिलं षटकार खेळलाय. काय कामगिरी आपण पाहतोय. समोरच्या बाजूला आता गोलंदाजीसाठी आलाय. गौरववरती आपण पाहतोय विश्वास दिलाय. छोट्या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. सकाळच्या सत्रामध्ये यानेच मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. ज्याने फलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं, गोलंदाजी देखील सुरेख केली. तो गौरव आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. दुसऱ्या बाजूला ज्यानं स्पर्धेतले आतापर्यंत पहिली षटकार हॅट्रिक खेळणारा स्वप्नील साबळे स्ट्राईक एंड वरती आहे. ताकदवर सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय हातामधून निसटलाय. थोडंसं आपण पाहतोय चेंडू निसटताना पाहायला मिळाला. 1.5 चेंडू असेल, पंचकळ होतील. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 मृत चेंडू पंचांनी घोषित कळवला. यावेळेस चेंडू बाखोदून काढलाय. क्षेत्रक्षेपा डीप मिड विकेटला जो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक धाव आली. संघाच्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 1 ने भर पडली. इथं काय चेंडू निसटला. चोरटी धाव पहा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. क्रिकेटचं मैदान म्हणलं की धावा इथं चोऱ्या देखील करू शकतात. दिवसा ढवळ्या इथं चोरी होताना तुम्हाला पाहायला मिळाली. अविनाश रामगुडे किती चाणक्य आहे पहा. चेंडू निसटल्या बरोबर धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा मिळणार आहे. संघाचं धावफलक वाढलं 11 वरती जे जाऊन पोहोचले गेले. गौरवचा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण दुसऱ्या बाजून देखील तीच कामगिरी आधी झाली होती. झेल देखील सुटले. त्यानंतर डोंगर उभा केला फलंदाजांनी आपण पाहतोय. 46 धाव्यांचं आव्हान आहे. यावेळेस बॅटची एज इथं पहा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू केलाय. बार स्वप्नील बचावलाय. बाहेरच्या चेंडूला आपण पाहतोय डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसताना पाहायला मिळाला होता. सिंगल आली. संघाचं धावफलक इकडे वाढलं. समीकरण बदललंय. चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील 16 आणि अजूनही बनवायच्या 34 धावा. 16 चेंडू आणि 34. तोपर्यंत अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ ला इथं तो घाम फोडणार आहे. म्हणजे आपण पाहतोय वाघापूर संघाला तो घाम फोडण्याचं काम करणार आहे. हा अनुभव पाठीशी आहे. तर गोलंदाजाचं मी पहिल्या षटकातील कौतुक करेल अनिल शेंडेचं, ज्यानं 2 विकेट्स पहिल्याच षटकात मिळून दिल्यात. ती कामगिरी गौरव पुन्हा एकदा करेल का हे देखील पाहणं आता महत्वाचं असेल. जाऊया, सामना रंगलाय. यावेळेस पहा पप्पू रामगुडे ऑन फायर. बिग 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 षटकार शहरात. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. पहा ही ताकद आहे पप्पू रामगुडेची. तुम्ही पाहताय इथं चाणक्य खेळ आहे. अनुभव पाठीशी आहे. गौरव वरती हल्ला बोल झाला गेलाय. गौरवला देखील आपले अस्त्र आता बाहेर काढावे लागतील. हे वादळ जर इथं भयानक झालं ना तर ते प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडणार आहे. ताकदवर खेळला तुम्ही पाहता सुरुवात झाली आहे. रंग आपण पाहतो इथं पप्पू रामगुडेने आपले बदललेत. इथं इतक्या वेळ तो शांत होता. ही वादळ पूर्वीची शांतता होती की काय. आता मैदानाच्या आतमध्ये वादळ गरजायला लागले. गौरव पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवरती तयार. हो यावेळेस काय इथं नो चेंडू पंचांनी कळवला. जो आपण पाहतोय विकेटच्या बाहेर मला वाटतं हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. इथं एक चूक किती माघारी पडते आपण पाहतोय. नो चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. चुका 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 इतक्या चुका तुम्ही पाहताय. फ्रीट असेल स्वप्नील साबळेला. इथं संधी आली आहे पहा मैदानाच्या आतमध्ये. हे असतं क्रिकेट. क्षणाला बदलणारा खेळ तुम्ही पाहताय. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्ही पाहताय. आपल्या गावासाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे तुम्ही पाहताय क्रिकेट. 11 जणांना सोबत घेऊन खेळणारा खेळ म्हणजे क्रिकेट आज इथं रंगतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा गौरव तयार, फ्रीड चेंडू आणि यावेळेस फ्रीडचा चेंडू पहा, बिग 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 खेळलाय बंगाली रसगुल्ला, चेंडू गेला डीप मिड विकेट फोडला, षटकार रन. षटकारांना आपण पाहतोय संघाचे धावफलक या ठिकाणी वाढलं गेलं. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. हॅलो, राज्यमंत्री विजय शिवतारे. विषय संपला. माझ्या रे नादाला लागून आला खुड 14 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. हे असतं क्रिकेट. 1-9 चेंडू पहा, अख्खं सामन्याचं पारडं हलून गेला. तारा जो आपण पाहतोय एका बाजूनं पहिलं पाहिलं जड होता वाघापूरकडनं, आता दुसऱ्या बाजूनं जड होतोय थालेवाडी संघाकडनं. हा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक मारा होता, इथं आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा हा प्रयत्न चुकीचा होता. इथं काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न स्वप्नील साबळेचा आपण पाहतोय फसला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती 26 जे आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शांत खेळ जो आता पाहिजे मैदानाच्या आतमध्ये होता त्याला आता आक्रमक रूप धारण झालंय. यावेळेस देखील चेंडू बा फटका फसला, चेंडू हवेत असेल, हा झेल झाला. स्वप्नील साबळे इथं मोठ्या विकेटचं पतन पुन्हा एकदा. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित विकेटचं पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होते. स्वप्नील साबळे पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. नकुल राठोड जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. नकुलने आपण पाहिलं शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. काय कामगिरी आता फलंदाजीमध्ये नकुल करणार आहे. समोरच्या बाजूला अविनाश रामगुडे सेट झालेत जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चेंडू आतापर्यंत मला वाटते फक्त अविनाश रामगुडे खेळलेत आणि एका चेंडूवरती षटकार, एका चेंडूवरती सिंगल मला वाटते ना घेतलेली आहे. 2 धावा एका चेंडूवरती आपण पाहिले घेतलेल्या होत्या. किती कमी चेंडूंचा सामना केलाय आणि इथं धावा किती बनवल्या. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आता नकुल राऊत कशा प्रकारची कामगिरी करेल. नकुल राठोड गौरवचं षटक आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा 13च्या सरासरीने आतापर्यंत बनवल्या. शेवटचे 12 चेंडू बनवायच्यात 20 धावा. 12 चेंडू 20, 14 चेंडू 20, सॉरी 13 चेंडू 20 लागत असताना आता सामना आलाय 12 चेंडू 20 वरती. याआधी आपण पाहिलं विकेट देखील गेली. स्वप्नील साबळे बाद झाला जो पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी वरती आपण पाहतोय गोलंदाज येईल. राहुलच्या हातामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी दिली गेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदलाव पाहायला मिळतोय. वेळ वाचवा, वेळ समय बचाये, वेळ लावू नका. राहुल तयार असेल गोलंदाजीसाठी. समोरच्या बाजूला समालोचन यांच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार. ताकदवर फटके तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेटचा रंगतदार खेळ आता सुरू झालाय. बनवायच्या त्या 12 चेंडू 20 धाव्यांची गरज म्हणजे 10ची सरासरी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. वेळ वाचवा, वेळ. राहुल तयार. हा चेंडू देखील वेगवान होता. नकुल आपण पाहतो चेंडू समजू शकला नाही. नक्की शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. लेग बायची आपण पाहतो एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली. एका धावेने आपण पाहतोय धावफलक वाढले गेलं आणि संघाच्या धावफलकामध्ये देखील भर पडेल. 27 धावा तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती. सामना बदलला. 11 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. आता पुढे कोण? आता अविनाश रामगुडे नावाचं वादळ समोर असेल राहुलच्या. ते वादळ आता राहुल देखील शांत करेल का? काही इथं आक्रमण करेल पप्पू रामगुडे. षटकारांचा पाऊस पडेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. क्रिकेट म्हणलं की रंग बदलले जातात. क्रिकेट म्हणलं की रंग उधळले जातात. क्रिकेट म्हणलं की अस्तित्व बाहेर काढलं जातं. आणि आज इथं कोण कोणावरती भारी असतील. दोन्ही संघ एकमेकांवरती तुटून पडलेत. आज पाहायचंय कोण कोणावरती भारी आणि पहिला संघ कोणता असेल या स्पर्धेतला क्वार्टर फायनल मध्ये जाणारा हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 24 तारखेला याच मैदानावरती रंगणार मेगा फायनल. महाअंतिम दिवस. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय राहुलला गोलंदाजीसाठी पाचारित केले. आता समोर अविनाश रामगुडेचा सामना करायचा आहे.
यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, उसळी घेणारा चेंडू होता. डॉट चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचाकडे नक्की आपण पाहतोय दाद मागण्याचा प्रयत्न होता. यष्टांच्या वरनं नक्की चेंडू जाताना पाहायला मिळाला. गोलंदाज राहुल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आग होतोय. सामना पण फिरला. डॉट चेंडू संघाला परवडणार नसेल. हे डॉट चेंडू संघाच्या महागाईला आग लावणारे आहेत. हे कमी खेळावे लागतील आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला हे चेंडू डॉट टाकायचे आहेत. दुसऱ्या बाजूने वाघापूर संघाकडनं ती कामगिरी राहुल आता बजावतोय. हो, हा चेंडू देखील यॉर्क हॅलो 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 थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम होता. लाईट गेली होती. पुन्हा एकदा जाऊया. सामना रंगलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 7 आणि बनवायच्या 14 धावा. 7 चेंडू 14. अविनाश रामगुडे तर सामना खेचून आणलाय. पुन्हा एकदा आता दुसऱ्या बाजूने कामगिरी करायची आहे. नकुलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय ताकदवर गोलंदाजी करतोय राहुल. या षटकामध्ये पुन्हा एकदा 7 चेंडू 14 धाव्यांची गरज. हा चेंडू देखील आपण पाहतोय वेगवान टाकण्याचा प्रयत्न केला. इथं काय एक सिंगल आली. षटक क्रमांक पहा मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाच्या धावफलकावरती 33 धावा. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 13 धावा. 6 चेंडू आणि 13. टीम मिटिंग नको. टीम मिटिंग अजिबात नको. अजून एक सामना बाकी आहे. 6 चेंडू 13 बनवायच्यात. आता स्ट्राईक तर आपण पाहतोय नकुलकडे आली आहे. हा एक मोठा डावपेच मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की अविनाश रामगुडे आपण पाहतोय आता रिटर्न क्रीजवरती असेल. हा एक महत्वाचा पॉइंट आपण पाहतोय. तर इथं गोलंदाज आता धार लावेल का, अविनाश रामगुडे स्वतःकडे स्ट्राईक घेणार का, हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. 6 चेंडू 13. सामना रंगतदार स्थितीत. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. वेळ वाचवा वेळ. क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. क्रिकेट क्रिकेट तुम्ही पाहताय अफाट आयशा मैदानी. तू यशो वेळोवेळी टाव तुझा येता. तू जमविषयी आपली खेळी. काळ करे बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा. उधळला डाव मग साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच येथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला. कोण चुकणार कोण संपणार हे 6 चेंडू आता आपल्याला सांगून जाणार आहे. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना आपण पाहतोय काय रंगलाय. नकुल आता इथं बाद जबाबदारी घेऊन खेळायची आहे. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय युवा खेळाडूला. अनिलच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू दिला गेलाय. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज. अनिल तयार. समोरच्या बाजूला धडधड दबाव आता वाढेल. हाय व्होल्टेज सामना आहे. प्रेशर. कोणत्या प्रेक्षक वर्गाला जर हृदयविकाराचा त्रास असेल ना तर हा सामना पाहू देखील नका. कारण की 6 चेंडू 13 बनवायच्यात. धडधड. ठोके वाढलेत.
यावेळेस पहा पहिला चेंडू भिरकावून दिलाय, अगदी फाईन गेला सरळ सीमारेषेला बाय बाय करत चौकार. फटका असा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. नकुलचे फटके तुम्ही पाहताय, अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाजावरती तुटून पडलाय, अनिल वरती पहिल्या चेंडूने स्वागत केले चौकाराने. शेवटचे 5 चेंडू बनवायच्यात 9 धावा. हा चेंडू आपण पाहतोय खाली राहिला, इथं धाव घेण्याचा प्रयत्न झाला, इथं काय फेकी अस्ताव्यस्ता आणि रन देखील मिळणार आहे. सामना आपण पाहतोय, इथं चाणक्य खेळ दाखवायचा होता, बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील नव्हता जो तुम्हाला पाहायला मिळाला आणि सामना बदलला. शेवटचे 4 चेंडू बनवायच्यात 8 धावा. इथं तुम्हाला शिवरायांचे चरित्र आठवावं लागेल. तोडून टाकतो ताठगणा, आठवावे शिवरायांचे चरित्र, फक्त लढ म्हणा. आता ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 11 खेळाडू आपण पाहतो इथं एका पटलावरती, एका नेत्याला आता इथं माघारी पाठवण्यावरती जे टपलेत, अविनाश रामगुडेला माघारी पाठवण्यावरती टपलेत, परंतु अविनाश रामगुडे त्यांना दाखवून देतोय मी शेवटपर्यंत आता इथं सामना नेणार आहे. नकुलने देखील किल्ला लढवलाय, तर गोलंदाजीवरती आता पाहिजे किल्ला लढवण्याची वेळ आली आहे. अनिल वरती आपण पाहतोय, जो अनिल इथं आता आपण पाहतोय धावा येत आहेत. या धावा रोखाव्या लागणार आहे आपल्या संघासाठी, वाघापूर संघासाठी. काय कामगिरी होणार, सर्वांच्या नजरा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये लागल्यात. कोण जिंकणार, वाघापूर का धालेवाडी? पुरंदर तालुक्यातील ही 2 गावे आज उत्कंठ शिकेल असेल, कोणता संघ जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार. त्यासाठी आपण पाहतो हा सामना रंगला गेला. जाऊया एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो, सामना रंगला गेलाय. यावेळेस पहा नक्की आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, पण सगळं नक्की आपण पाहतोय दाद मागण्याचा प्रयत्न होता. दुसरा धावेला देखील प्रयत्न करायचा, इथं काय धाव घेण्याचा दुसरा धावेला आपण पाहतोय प्रयत्न झाला. सिंगल धाव आपण पाहतोय आणि दुसरीला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा निर्णय येईल. चला वेळ वाचवा. सामना रंगतदार आहे, हाय व्होल्टेज आहे, त्यामुळे तुम्ही आता दुर्लक्ष होईल याची सर्वांनी विनंती आहे. नकुल आपण पाहतो या ठिकाणी वाद झालाय. नवीन फलंदाज सागर येईल. चला 95 वरती तुम्ही कुठलेही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पंचांनी जो निर्णय दिलाय ना तो मान्य करावा लागणार आहे. चला विनंती असेल गोलंदाज, चला वेळ वाचवा विनंती आहे. आपण आधीच वेळ फार घेतलेला आहे, काही सूचना होत्या त्या देखील आपण तुमच्यासाठी दिल्या, सर्वांना आपण सहकार्य केले, त्यामुळे आता आयोजक कमिटीकडून तुम्हाला सूचना आहे, त्यामुळे आता कोणीच वेळ घ्यायचा नाही याची नोंद घ्या. सामना रंगतदार आहे. शेवटचे आपण पाहतोय 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. पंचांनी जो काही निर्णय दिलाय तो अंतिम असेल याची नोंद घ्या. चला वेळ वाचवा. पंच चला जागेवर ताबडतोब आपापल्या जागेवरती जावा, सर्वांना विनंती असेल. चाव्या मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 3 चेंडू बनवायच्यात 7 धावा.
चला सर्व जागेवर चला, निर्णय तुम्हाला जागेवरती येईल याची नोंद घ्या. तिसऱ्या पंचाचा निर्णय येईल. स्ट्राइक चेंज आहे. 3 चेंडू बनवायच्यात 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. हॉर्न स्ट्राइक असतील पप्पू रामगडे, दुसरा बॉलला नवीन फलंदाज असेल सागर. आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा अनिल. 3 चेंडू बनवायच्या 7 धावा. सामना रंगलाय. पहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनिल तयार होईल. 3 चेंडू 7. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का इथं सामना जिंकतील वाघापूर संघ का दुसऱ्या बाजूला धालेवाडी इथं षटकार चौकार दाखवतील. आता पाहायचे मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना. पहिला संघ कोणता क्वार्टर फायनलचे दरवाजे उघडे करेल, कोणता संघ जो घरचा दरवाजा उघडणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 3 चेंडू 7. अविनाश रामगुडे स्ट्राइक वरती. समोरच्या बाजूला अनिल. हा चेंडू आपण पाहतोय वाईड पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडू. सामना पुन्हा एकदा फिरेल. 3 चेंडू आता बनवायच्या 6 धावा. दबाव, प्रेशर, दडपण आता गोलंदाजावरती जाणवायला सुरुवात झाली जी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. धडधड वाढवणारा सामना, काळजाचे ठोके चुकवणारा सामना सुरू झालाय. गोलंदाज आता पाहिजे काय कामगिरी करेल. 3 चेंडू 6. यावेळेस काय फुलटा चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवरती आदळला. फलंदाज मोठ्या विकेटचं पतन. अविनाश रामगुडे बाद. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. गोलंदाजीचा नजराना तो पेश करतोय. ज्या विकेटच्या शोधात आपण पाहतो संघ होता तो विकेट आता इथं त्याने मिळवून दिलाय. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. याच सॉरी 2 चेंडू आणि आपण पाहतोय 6 धाव्यांची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन राठोड दिवस क्रमांक 2 गाजवणारा हा खेळाडू आज गाजवेल का सत्र.
समोरच्या बाजूला अनिल, दबाव दोघांवरती देखील आहे. सामना रंगलाय. हा चेंडू देखील बागारपेठ फटका खेळला. एक धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेला इथं काय फलंदाज बाद पहा मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅट्समन ताबडतोब चला. न्यू बॅट्समन चला. सामना असेल 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. आता इथं चौकार किंवा षटकार खेळावाच लागणार आहे. चौकार खेळला तर सामना बरोबरीत होईल म्हणजे टाय होईल. इथं जर षटकार खेळला तर फलंदाजी करणारा संघ म्हणजे तालेवाडी संघ विजय होईल. इथं जर चेंडू डॉट आला तर खालापूर संघ इथं विजय मिळवणार आहे. सॉरी वाघापूर जे आपण पाहतो या ठिकाणी विजय मिळवणार आहे. हे असं होतं. इथं गडबड करू नका फक्त. हे सगळीकडून माझ्या शेजारी गडबड चालू झाली, चर्चा चालू झाली. इथं संघ कोणता जिंकणार त्यासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनिल पहा इथं आग ओतणारे तोफेचे गोळे त्याने फेकलेत. सामना जर टाय झाला तर पहिली सुपर ओव्हर या स्पर्धेतील पाहायला मिळेल का आज हे देखील पाहायचंय. समोरच्या बाजूला बाहुबली असेल सागर तर दुसऱ्या बाजूला तोफेचे गोळे फेकणारा अनिल गोलंदाज मार्ग वरती तयार. 1 चेंडू बनवायच्यात 5 धावा. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी या चेंडूसाठी. 1 चेंडू 5. सामना रंगलाय. सामना सुपरहिट पैसा वसूल सामना. सागर तयार. समोरच्या बाजूला 6व्या मैदानात हा चेंडू पहा फुलटॉस आणि काय इथं फुलटॉस चेंडूवरती देखील फलंदाज बाद आणि 5 सामना जिंकेल खालापूर संघ. या सामन्याचा वाघापूर संघ या सामन्याचा विजय मिळवतोय. हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. हॅलो राज्यमंत्री विजय शिवतारे. विषय संपला. ए माझ्या रे नादाला लागून वेल प्लेड. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला त्याबद्दल दोन्ही संघाचं मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करेल. तालेवाडी संघ देखील तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये चमक दाखवली त्याबद्दल तुमचं देखील मनापासून स्वागत. आजच्या दिवसातील आपण पाहतोय पहिला संघ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होतोय. वाघापूर संघ तुमचा मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि दुसऱ्या बाजूला तालेवाडी संघ तुम्ही देखील आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. एक चांगला खेळ चांगला रोमांचक सामना पाहायला मिळाला त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. आता दुसरा सामना असा होईल यातून दुसरा संघ कोणता असेल क्वार्टर फायनल मध्ये जाणारा हे देखील आपल्याला पाहायचे. तारा दत्त पूर्व त्यांच्या विरोधात पिसुर्टी. तारा दत्त पूर्व विरुद्ध पिसुर्टी हा सामना होईल. याच्यातून देखील आपण पाहतो एक संघ क्वार्टर फायनल मध्ये नेणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहोत. ज्याने फलंदाजी करत असताना 11 चेंडू आणि 21 धावा बनवल्या. शेवटचं निर्णायक षटक देखील त्याने टाकलं. तो ठरतोय अनिल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अनिलला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. शिवाय दादा कोलते साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिसतोय. चला अनिल ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तालेवाडी संघाने देखील एक चांगली झुंज दिली. अविनाश रामगुडे देखील शेवटच्या षटकापर्यंत खेळले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वप्नील साबळेने देखील एक चांगली चमक दाखवली. तर इकडे एका बाजूला तुम्ही पाहताय अनिलची गोलंदाजी जी आपण पाहिली. फलंदाजीमध्ये 11 चेंडू 21 बनवल्या. तारांच्या हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय आणि चर्चा देखील घेणार आहोत. तोपर्यंत सामना सुरू होईल याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण सजवत ताबडतोब क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी सांगेल तुमचे दुसऱ्यांदा फलंदाजी आहे त्यामुळे तुम्हाला बॅड लाईटचा अपील कुठलंही नसणार आहे. त्यामुळे तुम्ही जितकी घाई कराल तितकं महत्वाचं आहे. पंच देखील दाखल होत आहेत. दोन्ही संघाला सूचना असेल दोन्ही संघाला जुन्या चेंडूवरती हा सामना खेळावा लागणार आहे याची देखील नोंद घ्या. दोन्ही संघाला जुने चेंडू दिले जातील याची नोंद घ्या. हॅलो पाच सामना आपण पाहतोय रंगला गेला. अनिलशी आपण चर्चा करतोय.
माननीय शिवाजीदादा कोल्ते साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिलेला आहे. अनिल, काय सांगशाल? स्पर्धा आपण पाहतोय आज महत्त्वपूर्ण सामना तुम्ही खेळत होता, सुपरहिट सामना झाला, पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. त्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये 11 चेंडू आणि 21 तुम्ही बनवल्या आणि शेवटच्या षटकामध्ये पप्पू रामगुडेल देखील तुम्ही बाद केलं. काय असं वाटतंय आज खेळताना आणि काय अनुभव होता? पहिले सांगेल की खूप छान प्लॅनिंग, एकदम मस्त वाटलं. स्पेशली थँक्स फॉर पप्पूदादा रामगुडे, त्यांनाच बघून मी खेळायला शिकलो. ॲक्च्युली खूप मोठं नाव आहे मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये, स्पेशली पुण्यामध्ये तर आहेच, पण मुंबईमध्ये पण खूप सारं मोठं नाव आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट आज खेळायला भेटलं, खूप प्राऊड फील केलं. स्पेशली त्यांची विकेट घेतली, अजून बेस्ट वाटलं एकदम. आणि खूप चांगला खेळ झाला, ज्याप्रमाणे प्रतिस्पर्धे त्याप्रमाणे खूप म्हणजे मजा आली खेळायला. आणि अशा मॅचेस खेळायला मजा येतात, खूप चुरसी आणि प्रेक्षकांना पण बघायला मजा आली. स्पेशली हे सर्व क्रिकेटचं आपल्याला जे एक बोलतात पैसा वसूल मॅच, ती यासाठी बघायला भेटली कारण जे नामदार माननीय श्री विजयबाबू शिवतारे यांच्यामुळं हे सर्व शक्य झालं. आणि एवढा चांगला टेनिस क्रिकेटचा जलवा जो असतो तो आज बघायला भेटला. थँक्स फॉर ऑल ऑर्गनाइज टीम. बरोबर आहे, तुझी देखील चांगली कामगिरी पाहायला गेली आणि आज टीमचा गेम देखील आपण बघतो, टीम गेम झाला, त्याबद्दल काय सांगशील? शेवटी क्रिकेट आहे, हार जीत चालूच असते. तुमचं नाव किती मोठं आहे मॅटर नाही करत, तुम्ही इन ग्राउंड कसं खेळता ते इम्पॉर्टंट आहे. तुमचा दिवस जर असेल तर तुम्ही त्या दिवशी काही करू शकता, आणि दिवस जर नसेल तर तुम्ही किती चांगलं नाव असू द्या. सचिन तेंडुलकर सुद्धा 0 आउट होतो, कारण क्रिकेट ज्या दिवशी तुम्ही स्पोर्ट खेळला त्या दिवशी तुमचं नाव मोठं आहे. ज्या दिवशी तुमचा गेम कळेल त्या दिवशी तुम्हाला कोणी विचारत नाही. तर क्रिकेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट ठेवा, एक दुसऱ्याची इज्जत करा. हारजीत काय मॅटर नसतो, एक दुसरा रिस्पेक्ट करा, चांगला खेळ केला, खेळाची इज्जत करा, कारण खेळ आपल्याला पुढे येतो. बरोबर आहे, तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा, क्वार्टर फायनलसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू, वेल प्लेड. आपण पाहतोय वाघापूर संघ, त्याचप्रमाणे या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देतील आमचे मार्गदर्शक. या स्पर्धेच्या माध्यमातून आज ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते ते शिवाजीदादा कोल्ते साहेबांना मी विनंती करेल की आपण खेळाडूंना या पुढील सामन्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या. जय शिवराय. पुरंदरची आन बान शान आदरणीय लोकनेते विजयबापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या मैदानावर भव्य क्रिकेटचे सामने सुरू आहेत. खरे हे रोमहर्षक सामने पाहताना मला मनापासून आनंद वाटला. पुरंदर तालुक्यामध्ये या मातीमध्ये अत्यंत चांगले खेळाडू नवीन निर्माण होत आहेत. ही फार मोठी संधी आणि फार मोठं चैतन्याचं काम आहे. आदरणीय बापूंच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना आणि सर्व खेळाडूंना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आदरणीय बापूंना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करून मी संयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, तुमचं देखील मनपूर्वक आभार. विनंती करेल व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं तरुण फील्डसाठी दादा, जर आपण पाहतोय काही खेळाडू आपण पाहतोय क्रिकेटपासून दूर होत चाललेत, काही खेळाडू आपण पाहतोय व्यावसायिक क्रिकेटकडे जात आहे, त्या तरुण खेळाडूंना काय संदेश द्याल? खरं तर क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो, आयुष्यामध्ये आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं, धैर्य देण्याचं काम हे खेळाच्या माध्यमातून होत असतं. जीवन हे आनंदाने भरलेलं आहे, सुखाने भरलेलं आहे, दुःखाने भरलेलं आहे, परंतु त्या सर्व प्रसंगांना आपण हसत सामोरे जाणं हे खेळ आपल्याला शिकवतो. आणि या खेळाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला आकार द्यावा अशी माझी सर्वांना सांगणं आहे असं माझं. धन्यवाद दादा, तुमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेल आमच्या नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आणि नामदार साहेबांच्या वतीनं. आपण देखील आज या ठिकाणी उपस्थित राहिला.